हाय गाइस, हम देखने वाले हैं आज नवोदय जवाहरलाल नवोदय विद्यालय पाठ्य पुस्तक नवनीत इसका 2.3 का स्वाध्याय 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 आज देखने वाले हैं हम नवोदय का 2.3 स्वाध्याय। चलिए देखते हैं फिर, और चैनल को लाइक और सब्सक्राइब जरूर कीजिएगा। हे देखो, अपने को क्या क्या किया जा रहा आहे। 1ला त्याने 100 वेळा गुणल्यावर गुणाकार किती येतो? तर आपल्या 1ला 100 गुणायचं आहे। 1ला 100 1ला कितीनी 100 आता 100 गुणायचं म्हणलं तर इतकं मोठं कोण करीन रे? हे बघा, आता 100 लिहिले, काटला गुणिले 2 1 2 इतकं सिंपल। आता हा बा, काटला 0 100 0 का 100 0 काटला 0 काटला 2 गुणाचं बे आपला। आता बेमधून इथं 1 आहे ना, तर हे 1 काढून टाकायचा, किती उरला 1। आता 1 कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतंय आपल्याला? येतो पर्याय क्रमांक 1 मोजल्याच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे। तर जर मोजाच्या पायाची जोडीची किंमत 1250 असेल तर मोजाच्या दोन जोड्या आणि 2 टोप्या किती पडतील? आता हे तो प्रश्न खूप सोपा आहे। अरे हे कोणी नवोदयाला ठेवतं का काय? अरे स्कॉलरशिप पण हे पुरं सोपं आहे, पण आपल्यात कॉन्फिडन्सच पाहिजे। मी तसं नापास झालो। 1 मोजाची जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे, तर मोजाच्या जोडीची किंमत किती? आपल्याला हा प्रश्न विचारलाय। प्रश्न एकदा नीट वाचायचा। प्रश्न कळला तर समजा उत्तरच कळलं, प्रश्न नाही कळला तर उत्तरच चुकलं, किती का डोकं लावा। 1250 असेल तर मोजाच्या 2 जोड्या किमतीची टोप्या किती? आता टोप्या विचारलाय आपल्याला। पहिल्यांदा काय विचारलं होतं? हेच प्रश्न घेतला आपण। तर मोजाची टोप्याची किंमत आपल्याला तर याचे काही 50 दिसत नाही। मुलांना हे 50 जिथं असेल ना ते बरोबर आहे। इथं 50 आहे, पण इथं 1200 आलंय। इथं 2 कट करायला लागणार आपल्याला, एवढ्या याचे 2, तर 2 कट केले तर 1250 मधून 2 म्हणजे 200 कट केले। 200 कट केले तर 1250, मग आपल्याला 250 कट करायला लागल। हे 0 0 0 आता 2 1 2 आपलं उत्तर काय आलं? 1050। किती उत्तर आपलं 1050। अरे चुकली, 1050। पहा बघा बरं मुलांना, इथं कुठं आले 1050? इथं तर नाही आलं, इथं पण नाही आलं। 950 1020 250 1000, हा इथं आलं बा 1050, तर आपलं 1 ऑप्शन इज करेक्ट। 2 अंकाची बेरीज 8 आणि त्याच्या गुणाकार आहे त्यांच्या अपयशी रिपेची बेरीज असेल, तर आपल्याला आता अपूर्णांकाचं दिलंय बरं, अपूर्णांकाचं। आता 2 अंकी बेरीज 8 गुणाकार 8/2 2/8 2 गुणिले 2 बे 2 दुणे 4 बे 8 करा 8 दुणे 16। आता 16 मधून 8 आहे ना, 8 छेदे आणि 2 आहे का, इथून 14 काढून टाकायचे बरं। 14 काढलं का, इथं 14 आहे ना, तर मग इथं एक मुलांना अवघडच आहे, तर इथं छेदचा 1 लपेल आपल्याकडं, तर मग इथं 15। पहा बरं मुलांना, 8/15 कुठं आहे? 7 नंबरला नाही आहे। हे कटलं, हे पण कटलं, बीला पण नाही आहे, हां ए नंबरला आहे, तर ऑप्शन करेक्ट इज ए।
एका परीक्षेला रमेशने गुरुचे 15 गुण जास्त मिळाले तर लीलाला त्याच परीक्षेत गुणांमध्ये 7 गुण कमी मिळाले. जर त्यांना तिघांना मिळून 83 गुण मिळाले असतील तर गुणाविरी मिळाले शोधून काढा. आता गुण आपल्याला शोधून काढायचे. त्याला गुण किती मिळाले होते, किती परीक्षेत किती गुण होते तर ते काढा लागण आधी. 80/6 कटले 2 2.2 2 1 2 2 2 6 वजा एचं 18 A B C D A is equal to 6 6 is equal to 8 बरोबर 18 18 इसमें तो नहीं है, ए भी कट गया. हे ऑप्शन इज करेक्ट. हे देखो 1836 या संख्येला 17ने भागले असता येणारा भागाकार कोणता. आता आपल्याला काय 17ने भागायचं, 17ने. तो ह्या पा मुलांनो 17 वजा किती आपल्याला 1836 म्हणजे भागिले 1836. 17 1 17 3 याला भाग जातो का नाही. 0 0 3 1 3. हे देखो बच्चों अपना उत्तर आ चुका है. 10 इज इक्वल टू अपना उत्तर कितना है बच्चों, कितना आया है. अब ये देखो और हे 1 0 और हे 17 17 17 34 17 53 17 44 17 45 17 102 17 17 8 136. पण हे बड़ी संख्या हो रही है तो विभाज्य पॉइंट दे देंगे. और ये 0 136 बराबर 20 इज इक्वल टू 20. और उत्तर कितना है अपना 108. अब देखते हैं 108 कितने में है. तो बी में तो नहीं है, सी में तो कितने हैं. तो 108 उत्तर आया है अपना. 108 और तो इसमें 0 काट देना है अपने को बरोबर. बी हे भी ऑप्शन गया. हे भी सही था पर इसको एक चाहिए था और ये 18 असता और इतने 17 असता तो इसको राइट कर देते. तो इसका आंसर क्या है बी. हे देखो छठा प्रश्न. एका परीक्षेत कर्मीने रोहनपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. मदनाला रमेशपेक्षा 10 गुण मिळाले. मिळून 110 गुण कर्मीचे गुण किती मिळाले होते. आता आपल्याला गुण काढायचे. किती गुण तर गुण गुणिले शेकडा मुलांनो. आता 25 वजा 25 तर आपलं ऑप्शन कितने 4th ऑप्शन इज करेक्ट. एका परीक्षेत जोसेफ याला आतीपेक्षा 8 गुण जास्त पडले. कुमाराला आतीपेक्षा 12 गुण जास्त मिळाले. सगळ्यांना मिळून त्यांना एकूण 250 गुण मिळाले. जोसेफला तर किती गुण मिळाले. जोसेफला किती गुण मिळाले. आपले ऑप्शन किती आहेत 67 79 99 67 79 59 75. तर आपल्याला 59 मधून 20 मायनस करायला लागेल. 9 और इथं 5 59. हे ऑप्शन कोणचं आहे तो सी ऑप्शन इज करेक्ट. ऐसे ही अपना 2.3 स्वाध्याय कंप्लीट हुआ है. बाय.